नमस्कार शेतकरी बांधव, शेती वार्ता आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता, आपण खरीप मक्याची लागवड केलेली आहे. साधारणतः 1.5-2 महिन्याचा मक्का झाला असून पावसाने बऱ्या प्रमाणात खंड दिल्यामुळे खतांचे नियोजन योग्य प्रकारे करता येत नाही आहे. तरी आपल्याकडे थोडाफार प्रमाणात पाऊस झाल्यानंतर आपण जमिनीत ओलावा असताना नत्र युरिया एकरी 1.5 बॅग याप्रमाणे पिकाच्या सरीमध्ये सोडून फेकून दिलेले आहे. सोबतच आपण 10 किलो एकरी झिंक वापरलेले आहे, जेणेकरून मक्याला झिंकची कमतरता होऊन पाणी किवीळ पडणार नाही, कडा शिरा ज्या असतात त्या जांभळ्या प्रकारच्या होणार नाही, पान चवडे होईल, चांगली रुंदी वाढेल पानाची, तसेच मका देखील वाढेल. या हिशोबाने आपण झिंकची देखील मात्रा युरियासोबत दिली. मित्रांनो, मका पिकासाठी झिंक हे खूप महत्त्वाचे असते, ज्यामुळे साधारणतः उत्पादनामध्ये 20 ते 30% उत्पादन वाढत असते. आपण मका पिकास नत्र युरिया फेकून घेतल्यानंतर मागून लगेच कोळपण्याची पाळी देऊन सण ते माती आड करून घेणार आहोत, जेणेकरून ते पिकास पूर्णपणे उपलब्ध होईल. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेती वार्ता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.